नमस्कार. जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, गेल्या अनेक दिवसांपासून आपण शिक्षक भरती संदर्भात प्रत्येक अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अभियोग्यता परीक्षा झाल्यापासून ते पहिली यादी, दुसरी यादी आणि रयत शिक्षण संस्थेची यादी विथ इंटरव्ह्यूची यादी लागेपर्यंतचे सर्व अपडेट, अधिकृत अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत केलेलं आहे. या संपूर्ण कालावधीमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक गोष्टींचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र तरी सुद्धा काही महत्त्वाचे अपडेट असेल तर तो निश्चितच मी मेसेजच्या माध्यमातून, व्हॉट्सअप, टेलिग्रामच्या माध्यमातून देत आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की 25 फेब्रुवारीला पहिली यादी लागली, त्यानंतर पुन्हा जून 25 मध्ये यादी लागली. रयत शिक्षण संस्थेची कन्व्हर्टेड राऊंडची 156 उमेदवारांची यादी लागली आणि पुन्हा विथ इंटरव्ह्यूची जी आहे ती यादी लागलेली आहे. आणि आता संस्थांचा जो काही मुलाखतीचा जो काही राऊंड आहे तो सुरू झालेला आहे. अनेक संस्थांनी त्या ठिकाणी काही उमेदवारांची निवड सुद्धा केलेली आहे. काही उमेदवार जॉईन होत आहेत, काही उमेदवार फक्त मुलाखत देऊन येत आहेत, तर काही उमेदवार मुलाखतीला सुद्धा जात नाही आहेत. आणि एकूणच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत. त्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे की 10% ज्या कपात केलेल्या जागा आहेत त्या कधी येणार आहेत, आणि त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचा नियुक्तीचा मुद्दा आहे. या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ही शिक्षक भरती म्हणजे 2017ला अभियोग्यता परीक्षा झाली, 2019ला अगदी कमी जागा त्याला भरल्या होत्या. त्यानंतर मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा खाजगी शैक्षणिक संस्था असतील, यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची जागा ज्या आहेत ते रिक्त होत्या. आणि त्यामुळं या जागा ज्या आहेत वित्त विभागानं 80% जागा भरण्यास परवानगी दिली होती. आणि त्यानंतर 10% जो रोस्टर प्रकरण होतं, बिंदू नामावलीचा जो प्रकरण होतं, त्यामुळे त्या 10% कपात करून त्या ठिकाणी 70% जी आहे ती भरती या ठिकाणी सुरू करण्यात आली. याद्या लागलेल्या आहेत. अनेक जवळजवळ 20,000 उमेदवार जे आहेत ते आता नोकरीला लागलेले आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदमध्ये असतील, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. त्या सुद्धा लवकरच भरल्या जातील. आता मूळ मुद्दा जो आहे तो 10% कपात जागा ज्या आहेत ते कधी लागणार आहेत, यासाठी पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आंदोलन सुरू होतं. ते आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात जे आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे. मात्र अशी माहिती मिळते की सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः 15 ते 20 सप्टेंबरपर्यंत 10% कपातचं जो काही त्या ठिकाणी जाहिराती ज्या आहेत त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार आहेत. कारण 10% कपात जागा ची जवळजवळ काय संपूर्ण शाळांची जी काही रिक्त जागांची माहिती आहे ती माहिती मागवण्यात आलेली होती. अजूनही काही शाळा जर ज्या शाळाने दिली नसेल, ज्या जिल्हा परिषदेने दिली नसेल, तर त्या मागवून त्या ठिकाणी त्या जाहिराती ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलवर साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे 15 ते 20 सप्टेंबरपर्यंत त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होतील. आणि त्यानंतर प्राधान्यक्रम द्यायला सुरुवात होईल आणि त्यानंतर त्याची यादी लागणार आहे. आता यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे की मेरिट किती प्रमाणात खाली येईल. सगळ्यात मोठा प्रश्न, अनेकांचा कॉमन प्रश्न की मेरिट मुळात आत्ता किती मेरिट खाली येईल हे सांगता येत नाही, पण जे काठावर आहेत त्यांना निश्चितच त्या ठिकाणी संधी मिळणार आहेत. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की रयत शिक्षण संस्थेच्या नियुक्तीचं काय. तर रयत शिक्षण संस्थेच्या नियुक्तीचा सुद्धा तिढा जो आहे तो जवळजवळ सुटलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशासनानं त्या ठिकाणी भूमिका घेतली. एक समतोल राखून त्या ठिकाणी तो जो तिढा आहे तो सुटलेला आहे. कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी जी ऑर्डर आहे ती अतिशय सर्वसमावेशक दिली असं सुद्धा म्हणता येईल. कारण त्या ठिकाणी जे नवनियुक्त पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक होते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे. तर त्यांच्या नियुक्तीचा सुद्धा मुद्दा जो आहे तो मला मिळालेल्या माहितीनुसार या महिन्यामध्ये निकाली लागणार, म्हणजे त्यांना सुद्धा नियुक्त्या दिल्या जातील. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचा सुद्धा काही जो मुद्दा होता, नियुक्तीचा जो मुद्दा रखडलेला होता, तो सुद्धा त्या ठिकाणी
सॉल्व्ह होणार आहे, सुटणार आहे. आता यामध्ये काही अजून असं सुद्धा म्हणतायत की आम्हाला संस्था आल्या होत्या, आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही, पण मुलाखतीला जाणं भाग होतं असं वारंवार मी सांगितलेलं आहे. आणि एक जर तुम्ही जुनी मुलाखत माझी आयुक्त साहेबांच्या सोबतची एक मुलाखत जर पाहिली, त्यामध्ये हा मी प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही जर चॅनलवर मागं गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल की एखादा कॅन्डिडेट जर संस्थेवर इंटरव्ह्यूला गेला नाही तर त्या ठिकाणी तो पुढच्या राऊंडला पात्र होईल का, असा एक प्रश्न मी विचारलेला आहे. आणि त्यावेळेला त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की तो मुलाखतीला त्यानं जाणं गरजेचं आहे, अन्यथा तो त्या ठिकाणी पुढच्या राऊंडसाठी अपात्र ठरेल. अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर त्या व्हिडिओचा रेफरन्स घेऊन मी या ठिकाणी तुम्हाला ती माहिती देत आहे. आणि एखादा जर गेला, त्याचं सिलेक्शन नाही झालं आणि मग किंवा तो त्या ठिकाणी झाला नाही, तर तो पुढच्या राऊंडला पात्र ठरवू शकतो. की तो गेला नाही म्हणजे त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी संस्थेला गेला आहे मुलाखतीला जाऊन सुद्धा, तर तो पुढच्या राऊंडला पात्र ठरतो. जसं पहिली यादी ज्यावेळेला 25 फेब्रुवारी लागली, त्यावेळेला काही जण 1-2 मार्कामध्ये राहिले, तर अशा उमेदवारांना कन्व्हर्टेड राऊंडमध्ये संधी मिळाली. तसाच तो प्रकार त्या ठिकाणी सुद्धा निश्चितच 10% कपातमध्ये होईल. दुसरा एक मुद्दा की सेकंड फेज कधी होईल. आता सेकंड फेज बद्दल सुद्धा प्रशासन जागा भरण्यासंदर्भात फार म्हणजे प्रयत्नशील आहे. मात्र आता ती सिच्युएशन कशी राहते की त्यासाठी थर्ड टेट घ्यायची, कारण थर्ड टेट सुद्धा त्या ठिकाणी नियोजित आहे, ती घ्यावी लागेल. मग थर्ड टेट घेऊन सेकंड फेज घेतील की याच स्टेटवर घेतील ह्याचं अजून स्पष्टीकरण काहीही आलेलं नाहीये. त्यामुळं ते आत्ता तुर्तास सांगणं तरी शक्य नाही, कारण त्याच्या संदर्भात अजून काहीही कार्यवाही म्हणता येईल ते त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. स्पष्ट जे काही त्याच्या संदर्भात धोरण आहे ते दिसत नाही. त्यामुळं तो सेकंड फेजचा जो मुद्दा आहे, म्हणजे दुसरा टप्पाचा जो मुद्दा आहे, तो आता या ठिकाणी नेमकं कधी होणार हे सांगणं कठीण आहे. पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे की साधन व्यक्ती संदर्भात अनेक जण प्रश्न विचारतायत की साधन व्यक्तीवर अनेक जण त्या जागेसाठी वाट पाहतायत की साधन व्यक्तीचं काय होईल. आता साधन व्यक्तीमध्ये सर्वात जास्त वाट पाहणारे कोण आहेत, एक इंग्लिश मिडियमवाले आहेत आणि दुसरं म्हणजे ज्यांचं BA MA इंग्लिश आहे, की त्यांची मागणी आहे की ते साधन व्यक्तीमध्ये त्यांना ऍड करण्यात यावं. तर यामध्ये मी तुम्हाला सांगतो की साधन व्यक्तीची जी पदं होती ती सुरुवातीला ज्याला काढली त्याला विरोध झाला, मराठी मिडियमवाल्यांनी विरोध केला. तर ती सुरुवातीला भरली असती तर ती एक सोपी स्टेप होती, सोपी प्रोसेस होती की त्याची थेट त्या ठिकाणी मेरिट जे आहे ते लावण्यात येणार होतं आणि त्यांची एक्झाम होणार होती. आपल्याला माहिती आहे की त्यांची एक्झाम होणार होती. आता मूळ मुद्दा साधन व्यक्तीचा असा आहे की साधन व्यक्ती ही जी 4800 पदं भरली जाणार आहेत ती सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट मध्ये घेणार आहेत की जे सिलेक्ट झालेले नाहीत त्या कॅन्डिडेट मधले घेणार आहेत, हा मुद्दा अजून स्पष्ट नाहीये. कारण कशा पद्धतीनं ते भरले जाणार आहेत हेच क्लिअर नाहीये. एकतरी जर समजा सिलेक्ट न झालेले जर घेतले तर याच्यामध्ये असाही मुद्दा येऊ शकतो की जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत ते त्या ठिकाणी म्हणू शकतात की आम्ही गुणवत्ता सिद्ध करून आलेलो आहे, आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त मार्क आहेत, मग आम्ही साधन व्यक्ती म्हणून विशेष त्या ठिकाणी व्यक्ती म्हणून किंवा विशेष शिक्षक म्हणून त्या ठिकाणी का होऊ शकत नाही. त्यामुळं हा सुद्धा मुद्दा असू शकतो. त्यामुळं सिलेक्टेड कॅन्डिडेट घेणार की नॉन सिलेक्टेड कॅन्डिडेट घेणार, आणि मग त्याच्यामध्ये मग सिलेक्टेड घेणार असतील तर मग त्यातल्या कोणाकोणाची ती एक्झाम घेणार. जे काही छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काय इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ही परीक्षा, इंग्रजीची परीक्षा होणार आहे या सर्व उमेदवारांची. आता ते उमेदवार कोण असणार आहेत, त्यामध्ये DED असतील, BEd असतील, मग MA BA इंग्लिश MA इंग्लिशवाल्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेणार आहेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुर्तास तरी अद्याप क्लिअर झालेल्या नाही आहेत. याच्यावर आपल्याला माहिती आहे की समिती बसलेली आहे, त्या समितीचे अध्यक्ष जे आहे ते राहुल रेखावर सर आहेत. त्यांनी काय अहवाल बनवलेला आहे, कारण मागे ज्यावेळेला मी त्या समितीचे अध्यक्ष अमोल एडगे हे ज्यावेळेला होते, ते सध्या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आहेत, त्यांना मी ज्यावेळेला प्रश्न विचारला होता त्यावेळेला त्यांनी तर सांगितलं होतं की BA MA इंग्लिशचा जो मुद्दा आहे त्याचे निवेदन आले होते आणि तो मुद्दा राहिला होता, तो आम्ही ऍड केलेला आहे, अशा पद्धतीनं त्यांनी त्यावेळेला उत्तर दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात नेमकं काय आहे वस्तुस्थिती ती अद्याप कुणालाही माहिती नाही. त्यामुळं साधन व्यक्ती संदर्भात जी काय आत्ता तुमची चर्चा आहे ती निरर्थक आहे असं मला वाटतं. ती भरण्यासाठी पाठपुरावा करणं योग्य राहील.
ती समितीनं काय अहवाल आहे त्याच्यामध्ये BA इंग्लिश पाहिजे असेल तर त्याचा पाठपुरावा करणं योग्य राहील. मात्र ते कधी भरले जातील किंवा हे जे आहे त्याच्यापेक्षा की त्याच्यामध्ये ती समितीनं काय अहवाल दिलेला आहे, त्याचा काय नेमका अभ्यास केलेला आहे, कुणाला त्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे, कुणाला घेतलेलं नाही का आहे असं ॲज इट इज जो आधीचं त्याचे जे काही निकष होते तेच पुढं कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील आणि त्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य राहील असं मला वाटतं. दुसरा मुद्दा एक महत्त्वाचा आहे की 2017ची जी काही उर्वरित शिक्षक भरती म्हणजे मागासवर्गीय जागा ज्या कपात केलेल्या होत्या त्या कधी भरल्या जातील, तर त्या सुद्धा भरण्यासाठी प्रशासन जे आहे ते प्रयत्नशील आहे. मित्रांनो, प्रशासन शिक्षक भरती संदर्भात खूप प्रयत्नशील आहे. त्यांचा खूप प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे. फक्त काही अडथळे जे आहेत, मग काही याचिका 2017च्या भरतीवर सुद्धा आपल्याला माहिती आहे की याचिका आहे, त्यामुळे ही अडचण आहे. असे हे मुद्दे आहेत. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. त्या प्रश्नांची उत्तरं निश्चितच दिली जातील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.